मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपला क्लासचा तिसरा दिवस आणि आज आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग. तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने बॉडी मेजरमेंट्सने घेतला आहे. बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ बघा. सेम मेजरमेंट मी इथं नोट डाऊन करून घेतलेले आहेत. ब्लाऊजचा लुक तुम्हाला लक्षात यावा कोणत्या पद्धतीचा असेल तर बघा प्रिन्स कट ब्लाऊज. ओके, अशा पद्धतीने ब्लाऊज असणार आहे. फ्रंट आणि बॅक, शोल्डर, उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, टक्सची उंची म्हणजे शोल्डर टू ॲपेक्स, टक्सची रुंदी म्हणजे ॲपेक्स टू ॲपेक्स आणि बाही. ओके, 9.5 इंच बाही आहे आणि दंडगेर 9 इंच. अशा पद्धतीने मेजरमेंट्स घेतले. सो चला आता आपण सुरुवात करूयात. सुरुवात करण्याआधी सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर व्हिडिओ वगैरे लेट येत असेल कारण मला दुसरेही कामं असतात. सो कोणीही व्हॉट्सअपला परत एकच मेसेज करायचा नाही आहे. अदरवाईज व्हॉट्सअपला ब्लॉक केलं जाईल. कोणत्याही प्रकारचा रिप्लाय मिळणार नाही. त्यानंतर तुम्हाला काही असेल ना डाऊट तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसा पण वेळ मिळेल, कारण कोणत्याही एका ठिकाणी मेसेज असतील ना तर मला रिप्लाय द्यायला पण सोपं पडेल. अर्धे जण कमेंट करतील, अर्धे जण व्हॉट्सअपला करतील. तर तुम्ही विचार करा मी कुठे कुठे देणार. एक तर व्हॉट्सअपला रिप्लाय देत बसली तर यूट्यूबचे कमेंट राहतील आणि यूट्यूबला देत बसली तर व्हॉट्सअपचे राहतील. परत म्हणतात आन्सर करत नाही, रिप्लाय देत नाही, इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये मेसेज टाकतात. तर अशा लोकांचं आपण करणार तरी काय. सो समजू शकते की तुम्ही सपोर्ट करणार. जे पण सांगते ते अदरवाईज जर रिपीट एकच मेसेज येत असेल एकाच व्यक्तीचा तर मी ब्लॉक करेल. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे ते ठरवा. तुम्ही म्हणणार ताई तुम्ही असं चिडून बोलताय. सो कारण जर काही व्हिडिओ वगैरे लेट येत असेल तर एवढं मेसेज भरपूर. कारण ऑलरेडी नवीन मेसेजला रिप्लाय देणार की तुम्हाला रिप्लाय देणार तर थोडं समजून घेत चला. आपला क्लास बंद होणार नाही आहे हे आधी पण सांगितलं तरीसुद्धा सांगूनसुद्धा नाही समजत आहे तर अजून कसं सांगणार. क्लास बंद नाही होणार आहे. रोजच्या रोज व्हिडिओ येतील. टाईम थोडा मागे पुढे होऊ शकतो कारण आता आपलं दुसरे पण कामं असतात. काही प्रॉब्लेम येतो, बाळ छोटा आहे. ओके, सो असू द्या. तर ज्यांच्याकडनं मेसेज झाले असतील त्यांनी आता लक्षात घ्या. तर मैत्रिणींनो चला तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज ड्राफ्टिंगसाठी सुरुवात करणार आहोत. भरपूर जण एक्सायटेड आहेत की क्लास कशा पद्धतीचा असेल, मी कशा पद्धतीने शिकवते. सो आता फायनली ती वेळ आली की मी एक्सप्लेन करते व्यवस्थित. आणि जे कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. सो चला तर आता आपण स्टार्ट करूयात आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करेल. तर सगळ्यात आधी आपल्याला इथून एक लाईन ड्रॉ करायची आहे वरती. कारण पेपर अनइवन असतो तर लाईन प्रत्येकाने ड्रॉ करून घ्यायची. सेम सांगितलेल्या पद्धतीने साईडला सुद्धा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मापे टाकायला पण सोपं पडतं आणि आपलं ड्राफ्टिंगसुद्धा चुकत नाही. मग सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, इथं वरती शोल्डर टाकावं लागेल. कधीही तुमचं शोल्डर कितीही असू द्या, भले 14 इंच, 15 इंच, 13 इंच, 12 इंच, कसं टाकणार त्याला अर्ध करून. मग 14.5 आहे म्हणजे 14.5. 14.5 म्हणजे किती झाले 14.5. त्याला डिवाईड किती करणार, 2 करणार. आता तुम्ही म्हणणार कॅल्क्युलेटर आमच्याकडे नाही आहे. आजकाल सगळ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत. मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर ॲप डाउनलोड करा. ओके, आणि तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून घ्या. काही नाही, थोडंच आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली मेजरमेंट टेपमध्ये 14.5 इंच कुठे येतो हे बघा. 14 इंच आणि ही जी मोठी लाईन दिसते ना ती म्हणजे 14.5 आणि 14.25. ओके, 14.25 म्हणजे ही थोडी छोटी लाईन. अशा पद्धतीचे याच्यामध्ये पॉईंट असतात. हे बघा 14.25 म्हणजे 14.25, 14.50 म्हणजे 14.5, 14.75 म्हणजे 15.25 आणि लगेच 15. सगळ्यांना 1-2 येतं, किलो, अर्धा किलो, पाऊण हे सगळं माहीत आहे, इंच, अर्धा इंच. सो तुम्हाला एवढं सांगण्याची गरज नसेल आणि पडली तर तुम्ही जे पण मी सांगितलं ते लक्षात ठेवा. ओके, 14.5 इंचला ना असं फोल्ड करून टाकायचं. हे बघा इथून टेप फोल्ड केला म्हणजे काय झालं, अर्ध. मग अर्ध केलं तर इथून आपण आता बघू किती मिळालं, 7.25. मग मी काय करेन, सव्वा 7 इंचावरती इथून मी एक मार्किंग करणार शोल्डरसाठी. ओके, जे पण असेल तुमचं 13 इंच असेल शोल्डर त्याच्या निम्म किती होणार आहे, 13 इंचच्या 6.5 इंच. तर 6.5 इंच शोल्डर टाका. 14 असेल त्याच्या निम्म 7, 16 असेल त्याच्या निम्म 8, जे पण असेल ते त्याच्या निम्म तुम्हाला शोल्डर मार्किंग करायचं आहे. सो मी आता इथं शोल्डर मार्किंग करून घेतलेलं आहे. आता जिथून आपण शोल्डर मार्किंग केलेलं आहे तिथून कंपल्सरी डाऊन मार्क करायचं 1/2 इंच. किती, प्रत्येकाने 1/2 इंच डाऊन मार्किंग करायचं आहे. 1/2 इंच म्हणजे तुम्हाला समजलं ना, हे 0.75. हे बघा
ही. ओके, एक लाईनला 1 इंचाला 2 लाईन कमी म्हणजे पाऊण इंच मार्किंग केलं. बंद बाजूकडून प्रत्येकाने 2.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. हे जे पाऊण इंच मार्किंग आहे, पाऊण इंच मार्किंग आणि हे 2.25 इंच मार्किंग, दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला मुंडा मार्किंग करावा लागेल. तुम्हाला जसं की काल मी डायग्राम दाखवली होती. मग मुंडा मार्किंग कसं करणार? मुंडा मार्किंगसाठी ना तुमच्याकडे सूत्र असते. हे सगळे जे चार्ट आहेत ना, ह्या सगळ्या चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला खूप उपयोगी पडतील. हे बघा, ब्लाऊज मुंडा सूत्र चार्ट, हा चार्ट तुमच्याकडे असेल. आता छातीची साईज तुमची किती आहे ते तुम्ही चेक करा. आता तुम्ही इथं बघू शकतात माझी छातीची साईज किती आहे, 31 इंच. मग इथं बघा छातीच्या साईज दिलेल्या आहेत. तुम्ही तुमची साईज प्रत्येकाने चेक करायची. ओके, त्या साईजनुसार सूत्र वापरायचं. आता माझी छातीची साईज इथं आहे 31 इंच. मग ती कुठे जाईल? पहिल्या लाईनमध्ये जाईल. मग पहिल्या लाईनसाठी सूत्र काय आहे? छाती डिवाइड 6 प्लस 1. मग छाती किती आहे? 31. मग 31ला डिवाइड 6 प्लस 1 करावं लागेल. समजा तुमची छाती जर 34 इंच असेल तर कुठं जाते? दुसऱ्या लाईनमध्ये जाईल. मग दुसऱ्या लाईनसाठी सूत्र काय आहे? छाती डिवाइड 6 प्लस 0.75. मग हे तुम्ही प्लस मायनस करायचं, जो पण सूत्र आहे. मग आता माझी छाती आहे इथं 31 इंच. ओके, मग मी काय करेल? 31 इंचाला डिवाइड 6 केलं, बरोबर किती मिळालं? 5.16. त्याच्यामध्ये काय करायचं आहे आता? प्लस 1 इंच. हे बघा किती झालं? 6.16. मग 6.16 इंच म्हणजे किती? 6 इंच. त्यावरती 1 लाईन इतकं मला मुंड्यासाठी मार्किंग करायचं आहे. मग मी इथून मेजरमेंट टेप ठेवला आणि 6 इंच 1 लाईन इतकं मुंड्यासाठी मार्किंग केलेलं आहे. ओके, तर समजलं तुम्हाला 6.16 इंचावरती एक मार्किंग केलं. जिथं पण आपण एक मार्किंग केलेलं असेल ही लाईन आता स्ट्रेट ड्रॉ करायची प्रत्येकाने. मग ही काय मिळाली? छातीची लाईन. बघा काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. ओके, जसं की बघा मी तुम्हाला इथं डायग्राम काढून दाखवते. हे असेल आपलं शोल्डर, मुंडा, इकडे आपली उंचीची लाईन, इकडे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ, उंची जिथं मार्क केली तिथे कमरेची लाईन आणि इथून हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, इथून मुंड्याला आकार, गळा रुंदी, गळ्याचा बॉक्स आणि गळ्याला आकार, अशी डायग्राम तयार करायची. मग ती अंदाजे तयार होणार नाही आहे, त्याच्यासाठी मेजरमेंट टाकावे लागतील. मग तुमचं लक्षात आलं, मुंड्यासाठी सूत्र वापरायचं. हा चार्टचा तुम्ही फोटो घ्या आणि तुमच्या साईजनुसार सूत्र तुम्ही वापरून बघा, कॅल्क्युलेशन करून बघा आणि ते सूत्र तुम्हाला इथं फॉलो करायचं आहे. क्लिअर? येस. आता इथून ना आपण सगळ्यात आधी पाठीमागचा भाग आपण ड्रॉ करतोय. मग ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे बरं? 14.5 इंच. बघू शकतात 14.5 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे. मग उंचीमध्ये कधीही तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. इथून मेजरमेंट टेप ठेवला, 14.5 मध्ये 1 इंच प्लस केलं, किती होणार? 15.5 इंच. मग एक मार्किंग केलं तर बघा जशी मी तुम्हाला डायग्राम दाखवली सेम डायग्राम इथं आपली रेडी होणार आहे. क्लिअर? येस. आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. मग छातीचा चौथा भाग काय असणार बरं? ओके, 31 इंचाला डिवाइड 4 करायचं. तुमची असेल 36, 34, 32 जी पण असेल ती छातीची साईड डिवाइड 4 म्हणजे त्याचा चौथा भाग किती मिळाला? 7.75 म्हणजे 7.25 इंच. मग इथून आपण 7.25 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन प्रत्येकाने कंपल्सरी ॲड करायचं. त्यापेक्षा जास्त शिलाई मार्जिन कोणीही घ्यायचं नाही आहे. अदरवाईज ब्लाऊजमध्ये फॅब्रिक जास्त असेल तर फिटिंगसाठी प्रॉब्लेम येतो, म्हणजे तो टुसतो. जास्त कपडा असेल तर कमी पण नाही घ्यायचं, जास्त पण नाही घ्यायचं, 1.5 इंच घ्यायचं आहे प्रत्येकाने. कमर आहे 25.5, 25.5ला डिवाइड 4. सेम जसं छातीचा चौथा भाग केला सेम कमरेचा चौथा भाग करायचा. कोणी याला छातीची घडी म्हणतं, कमरेची घडी म्हणतात, तर आपण ती पद्धत नाही. आपण छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग. ओके, 6.37. 6.37 म्हणजे किती झालं? मग 6.50 म्हणजे 6.5 होतात, पण 50 पॉईंट नाही आले ना, 37 आले. मग 6.25 आपण घेऊ. ओके, सोबत तुम्हाला ह्या ट्रिक पण मी सांगत जाते. पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं आहे प्रत्येकाने. आता बघा बऱ्याच जणांना वाटतं की राजाराणी कोचिंगची जी मेथड आहे ती खूप कठीण आहे, तर नाही. आता त्यांचा जो FMC सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी मेथड खूप चेंज केली आहे, म्हणजे खूप इझी केली आहे. सो त्याच पद्धतीने आपण बघतोय. तर कोणीही अशा कमेंट करायच्या नाही चुकीचं आहे, ट्राय केल्याशिवाय तरी नाही.
प्रत्येकाने आधी ट्राय करून बघा आणि त्यानंतरच तुम्ही मला सांगायचं आहे योग्य किंवा चूक. बरेच जण मेजरमेंट्समध्ये चुका करतील तर त्यांच्याकडनं चुका होतील, कारण कधीही आपण कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करतो तर ती पहिल्या वेळेला परफेक्ट येईल असं काही नाही आहे. जे ऑलरेडी शिवतात त्यांना परफेक्ट येईल, पण जे नवीन त्यांची स्टार्टिंग आहे त्यांना परफेक्ट थोडेफार प्लस मायनस चुका होतील. पण बघा, चुकातूनच माणूस शिकतो, अनुभवातूनच शिकतो. म्हणत नाही का मोठ्या व्यक्तींचं ऐकावं कारण त्यांचे अनुभव जास्त असतात. तर अनुभव ते काय असेच त्यांना आधीपासून आलेले असतात का? नाही, जसं जसं ते पुढे जातात अनुभव येतात. सेम प्रोसेस आपल्या ब्लाऊज स्टिचिंग क्लासमध्ये सुद्धा आहे. जसं जसं तुम्ही एक एक ब्लाऊज शिवणार, तुमच्या ब्लाऊजमध्ये चुका काय काय येत आहे ते करेक्शन करत जाणार, म्हणजे तुम्हाला अनुभव येत जाईल आणि चुकातून किंवा त्या अनुभवातून तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत जाणार आहात. ओके, एवढं डीप आणि एवढं क्लिअर तुम्हाला जर सांगायचं माझं काम आहे तर तेवढंच तुम्ही सुद्धा समजून घ्यायचं काम आहे. क्लिअर आहे. सो कोणीही काही म्हणायचं नाही की चुकीचं आहे, हे आहे ते आहे, आणि म्हणणाऱ्यांना म्हणू द्यायचं. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास असेल ना तर माणूस कोणतीही गोष्ट करू शकतो. आता बघा, मी हा क्लास सुरू केला, बऱ्याच जणांनी इंस्टाला कमेंट केल्या, व्हॉट्सअपला बरेच जण की तुम्ही फ्री नाही घेते, फ्रॉड करताय, हे करताय ते करताय, पण मी माझं काम नाही सोडलं. कारण आपला स्वतःवरती विश्वास आहे ना की आपण करू शकतो. तो दुसऱ्यांच्या नादी लागायचं नाही, किंवा कोणी एखादी वाईट कमेंट केली तर ती कमेंटकडे दुर्लक्ष करा, इग्नोर करा, किंवा तुम्हाला जे चांगलं मिळतंय ते पण तुम्ही सोडून देणार. ओके, एवढंच माझं सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. सो तुम्ही पण समजून घ्या. क्लिअर झालं तुम्हाला? यस. चला, तर आता आपण इथं ही डायग्राम तर आपली तयार झाली. 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण ॲड करून घेतलं. पण आता इथं ना आपल्याला एक शोल्डर मायनस करावं लागेल. प्रत्येकाने लक्षात घ्या, जे ऑलरेडी माझी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती, पण जे स्टुडंट नवीन आहेत त्यांनी लक्षात घ्या. आणि जे नवीन आहेत ना ते तर म्हणजे त्यांना तर चांगली गोष्ट आहे की एवढं परफेक्ट आणि प्रोफेशनल शिकायला मिळणार आहे आधीपासून. तर इथून आपल्याला काहीतरी मायनस करावं लागेल प्रत्येक ब्लाऊजमध्ये. बरं, प्रिन्स कट असू द्या, फोरटक्स असू द्या, 3 पीस प्रिन्स कट, कटोरी, जो पण असेल तो सेम प्रोसेस. तर इथून ना आपल्याला प्रत्येकाने, तर बघा इथून ना 2 इंच मी मायनस करते. किती? 2 इंच. जर तुमचा पाठीमागचा गळा 10 इंचापर्यंत डीप असेल तर तुम्हाला इथून आतमध्ये 2 इंच यायचं आहे प्रत्येकाने. आणि जर तुमचा गळा 10 इंचापेक्षा जास्त डीप असेल तर 2.5 ते 2.25 इंच आतमध्ये तुम्ही येऊ शकतात. मग आता आपण इथं चेक करू. 1 मिनटं फक्त मी ही चेस्ट लाईन थोडी वाढवून घेते कारण आपल्याला त्याची गरज पडेल. मग आता काय करायचं, हा पुढचं जर 2 इंच आपण मार्क केलं, मी कुठून केलं? इथून आतमध्ये केलं. ओके, इथून आतमध्ये. मग आता इथून तर ह्या लाईनपर्यंत आतमधला जो गॅप आहे ना तो आपण मोजून घेऊयात, आतमधला गॅप. मग आता आतमधला गॅप मी मोजते किती मिळतोय ते. तर बघा 5.25 इंच झालं. मग हे काय झालं, माझं शोल्डर मला मिळालं. मग सेम 5.25 इंच इथं मार्किंग करूया. 5.25 इंच मार्किंग केलं. ही लाईन स्ट्रेट जोडायची. हे बघा स्ट्रेट जोडली. बघा जो ब्लाऊजचा बेस मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे इथून, तर सेम बेस आपला रेडी होतोय. एक प्रोसेस तुम्ही लक्षात घ्या. इथं फक्त आपला एकच पॉईंट मिस आहे की जे मी इथून असं थोडं मी क्रॉस घेतलंय. ओके, इथून असं थोडं क्रॉस घेतलंय. ती प्रोसेस आपली मिसिंग आहे. पण इथं लक्षात घ्या, प्रत्येक जे कोणी नवीन असेल त्यांना पहिल्या दिवशी समजणार नाही, पण प्रॅक्टिस केल्यानंतर 100% समजेल. तर बघू शकता तुम्ही, ही लाईन आपली ड्रॉ झाली. हा जो बॉक्स होता आपला, तर दिसतोय तुम्हाला हा बॉक्स आपला रेडी झालेला आहे. मग आता इथून तुम्ही म्हणणार ही लाईन तर अशी क्रॉस दिसते, तर ती क्रॉस नाही होणार, ती स्ट्रेट असेल. जिथं पण आपण हा पॉईंट मार्क केला तिथून ही लाईन सरळ करून घ्या. हे बघा झाली आपली फायनल डायग्राम, जशी पण मी तुम्हाला इथं दाखवलेली होती तशी सेम. आता इथून तुम्हाला क्रॉस मार्किंग करायचं आहे. तर तुम्हाला क्रॉस मार्किंग करण्यासाठी, ब्लाऊज मुंडा क्रॉस मार्किंगसाठी हा चार्ट असेल, प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढा. तुमची छाती 28 ते 39 असेल मागे आणि पुढे. मग आता आपण कोणता भाग ड्रॉ करतोय? मागचा. ओके, मागचा. मग आता मागच्या भागासाठी 28 ते 39 छाती, मग माझी किती आहे? 31. मग 31 तर 28 ते 39च्या मध्ये येतो. मग त्याच्यासाठी पाठीमागे किती क्रॉस मार्क करायचं आहे? 1 इंच. तर आता आपण इथून 1 इंचावरती क्रॉस मार्किंग करूया. आर्महोल कर्व घ्यायचा प्रत्येकाने. हे बघा आर्महोल कर्वचा उपयोग कसा होतो, कुठे होतो. इथून बरोबर सेट करायचा. ही जी चेस्ट लाईन आहे ती, हा जो आपण 1 इंच मार्क केला हा पॉईंट, आणि ही आपली लाईन, असा मुंड्याला आकार द्यायचा. हे बघा किती परफेक्ट पद्धतीने आपली डायग्राम रेडी झालेली आहे. सो आता हे वरती जे पण आपण मार्किंग केलं हे आपलं मायनस होऊन जाईल. मग हे मायनस झाल्यानंतर जी आपली फायनल डायग्राम तयार होते,
ब्लाऊजची ती बघू शकता तुम्ही किती परफेक्ट पद्धतीने रेडी झाली. आता हा जो बेस आहे हा आपण बघूयात कशा पद्धतीने रेडी होतो. तर तुम्हाला ब्लाऊजची शोल्डर पट्टी किती आवडते? ब्लाऊजची शोल्डर पट्टी म्हणजे काय तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं. तर बघा हे जे असते ना गॅप याला शोल्डर पट्टी म्हणतात. तर आता हा माझाच ब्लाऊज आहे, मला आवडते ब्लाऊजची शोल्डर पट्टी 2.5 इंच. मग इथून मी काय करेल 2.5 इंचावरती एक मार्किंग करणार आणि त्यापुढे 1 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार. पाऊण का? कारण इकडे आपलं अर्धा इंचाला बाही जॉईंटसाठी मार्जिन जाईल, इकडे 1.5 इंच जाईल. जे न्यू स्टुडंट असतील त्यांनी ट्राय करा, ट्राय केल्याशिवाय मार्जिन 1.5 इंच अर्धा इंच हे कळणार नाही. मग आता इथं आपण फायनल मार्किंग केलं, मग इकडचा गॅप किती मिळाला 2 इंच. तर बघा 31 छातीसाठी 2 इंच गळा रुंदी मला परफेक्ट मिळालेली आहे. ओके, आता हे आपण असंच्या असं ठेवू, हे साईडला ठेवते आणि फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगला सुरुवात करते. पाठीमागे किती शोल्डर मार्किंग केलं, सेम शोल्डर पुढे इथं मार्क करायचं. पाठीमागे किती केलं होतं मग मी 7.25 इंच, सेम शोल्डर मी पुढे 7.25 मार्किंग करेल. जिथून शोल्डर मार्क केलं तिथून 1.5 इंच डाऊन मार्क प्रत्येकाने प्रत्येक मापासाठी मागच्या भागात आणि पुढच्या भागात सेम प्रोसेस करायची. ह्या साईडला बंद बाजूकडून 2.25 इंच प्रत्येकाने प्रत्येक मापासाठी मागच्या भागात पुढच्या भागात सेम प्रोसेस. आता आपण कोणता भाग ड्रॉ करतोय? पुढचा. दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करायची. पट्टी सेट करा, क्रॉस लाईन ड्रॉ. सो आता आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे, कारण पाठीमागे जेवढा मुंडा आपण मार्किंग केला आहे इथून 1 इंच डाऊन, 1.5 इंच डाऊनपासून तर इथून तर चेस्ट लाईनपर्यंत चेक करूया आपण किती मिळाला मग 6 इंच. तर सेम 6 इंच इथं मार्किंग. चेकिंग वगैरे फॉर्म्युला एक वेळा जर तुम्ही वापरला ना मागच्या किंवा पुढच्या भागात, तोच दुसऱ्या साईड जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग करता तेव्हा वापरायचा. सेम प्रोसेस, जिथं आपण मुंडा मार्क केला ती लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची. झाली. आता आपल्याला इथून कंपल्सरी किती आतमध्ये यायचं आहे लक्षपूर्वक बघा. ओके, तर आता आपला जो पुढचा गळा आहे तो किती इंच डीप असेल? 6.5 पावणे 7 इंच डीप असेल. मग किती आतमध्ये यायचं? 2 इंच आतमध्ये यायचं. 2 इंच आपण आतमध्ये आलो, इकडचा गॅप चेक करूयात किती मिळाला 5.25. सेम 5.25 इंच इथं तुम्ही चेस्ट लाईनवरती मार्किंग करायचं. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. इथून आपलं शोल्डरसाठी जे मार्किंग आपण केलं होतं ते लाईन लक्षात धरून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, इथंपर्यंत क्लिअर. आता आपल्याला फ्रंट भागामध्ये छातीमध्ये 1 इंच थोडं लूजिंग ॲड करावं लागेल. 31 इंचामध्ये 1 इंच लूजिंग मी ॲड करेन. तुमची 32 छाती असेल तर त्याच्यात 1 इंच ॲड करा, किती होईल 33. तुमची जी पण असेल त्याच्यात 1 इंच लूजिंग ॲड करा. 31 छातीमध्ये प्लस 1 इंच ॲड केलं किती होणार 32. मग नंतर त्याचा चौथा भाग करायचा. ओके, फ्रंटमध्ये किती झालं मग 8 इंच, कारण फ्रंटमध्ये थोडं लूजिंग ॲड करावंच लागतं. मग इथून मी 8 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. ओके, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. आता आपण पाठीमागे उंची कुठून टाकली होती? टेप असं सरळ ठेवला होता की नाही हा टेप, पण पुढून आपल्याला ना ह्या क्रॉस लाईनवरून मेजरमेंट टेप ठेवायचा आहे इथून. मग ब्लाऊजची उंची किती आहे 14.5. 1 इंच प्लस करायचं किती होणार 15.5. आता टक्सची उंची किती होती आपली? हे बघा इथं मी नोट डाऊन केलेलं आहे. 10 इंच टक्सची उंची आहे, म्हणजे शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची. अर्धा इंच प्लस करायचं 10.5 होणार. ओके, येस. आता जिथं आपण हा टक्सची उंची टाकली तिथूनच आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे. टक्सची रुंदी किती आहे मग 7 इंच. मग 7च्या निम्म करायचं. तुमची कितीही आली असेल टक्सची रुंदी आणि टक्सची उंची, तर उंचीमध्ये अर्धा इंच प्लस आणि रुंदीला डिवाइड 2 अर्ध करायचं. मग आता 7 इंचला जर अर्ध केलं किती होणार 3.5 इंच. काय झालं तुम्हाला प्लस पॉईंट मिळाला. हा प्लस पॉईंट लक्षात ठेवायचा आणि गळा उंची टाकायची आहे. आता माझी गळा उंची किती आहे 6.5, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मी प्लस करेल किती झालं 7 इंच. तर ही पण एक लाईन गृहीत धरायची स्ट्रेट ड्रॉ, आणि ही जी आपण ॲपेक्स पॉईंटचा प्लस पॉईंट मिळाला ही पण एक लाईन ड्रॉ करायची. आता खाली जी आपण उंचीसाठी मार्किंग केलं ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची. अशा तुम्हाला 1 2 3 4 लाईन्स मिळाल्या पाहिजे. ओके, इथून आपल्याला शोल्डर पट्टीसाठी मार्किंग करावं लागेल. रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच आणि त्यापुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच. बॉटमला गळा रुंदी प्रत्येकाने कंपल्सरी 2.5 इंच घ्यायची आहे. हा बॉक्स रेडी करून घ्यायचा.
बॉक्स रेडी करून झाल्यानंतर आर्महोल कर्व असेल प्रत्येकाकडे. मी पहिलेच सांगितलं होतं मटेरियलबद्दल. हा आर्महोल कर्व सेट करायचा व्यवस्थित बरं का. ओके, बॉक्सच्या बाहेर नाही जाऊ द्यायच्या, बॉक्सच्या आतमध्येच त्याला सेट करायचा. आणि गोल गळा तुम्हाला आवडत असेल, पान गळा आवडत असेल, चौकोन आवडत असेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याचा शेप घ्यायचा आहे. आता मुंड्याला आकार द्यायचा. मुंड्याला आकार देण्यासाठी मुंडा क्रॉसमार्क चार्ट आहे. छातीची साईज किती आहे मग 31, पहिल्या लाईनमध्येच जाते. मागे जेव्हा आपण मागचा भाग ड्रॉ केला 1 इंच क्रॉस गेलो. आता पुढचा भाग ड्रॉ करतोय मग 0.75 म्हणजे किती पाऊण इंच, कारण मागच्या मुंडापेक्षा पुढचा मुंडा थोडा खोल असतो. ओके, हे बघा इथून 1 इंच कुठे आलं मग इथं. मी बोलली ना तुम्हाला मागच्या मुंड्यापेक्षा पुढचा मुंडा खोल असतो. पाठीमागे 1 केलं म्हणजे तो उभार झाला. हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचे. इथून बरोबर आर्महोल कर्व सेट करायचा. परफेक्ट. आता पहिल्या मेथडने जे बरेच जण आपलं ब्लाऊज स्टिच करायचे त्यांना म्हणायचे, कोण म्हणायचं उंची शॉर्ट झाली, कोणी म्हणजे परफेक्ट बसायचे ब्लाऊज, पण त्यांना असं वाटायचं उंची थोडी शॉर्ट होते. जे आपले आधीपासून व्हिडिओ बघतात ते समजू शकतात माझं बोलणं. बऱ्याच जणांना वाटायचं की मुंड्यामध्ये किंवा इथं फिटिंग साईडला कमी पडतोय ब्लाऊज. सो आता सगळ्या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन बघणार आहोत. तर आता इथे टक्सची रुंदी तुम्ही किती टाकली ते चेक करा. ओके, आणि या रुंदीमधून अर्धा इंच कंपल्सरी प्रत्येकाने कमी करायचं. मग 3.5 आहे, अर्धा कमी केलं तर 3 होईल. तुम्ही जे पण टाकलं असेल. पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे. मग पुढे कमरेचा टक्स आपण घेऊया. हे बघा, हा चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. कमरेचा टक्स आणि साईज. आता माझी छातीची साईज मी इथं दिलेल्या आहेत. छातीची साईज माझी किती आहे 31. मग ती कुठं जाते, पहिल्या लाईनमध्ये जाते. मग टक्स किती सांगितलं आहे 2.25. 2.25 म्हणजे किती झालं 2.25 इंच. तुम्ही तुमच्या साईजनुसार वापरा. मी माझ्या 31 साईजसाठी वापरते. तुमची छाती जर आता समजा किती असेल तुमची छाती असेल 38 इंच, मग तुम्ही किती घेणार 2.75 म्हणजे 2.25. मी माझ्या छातीच्या साईजसाठी हे वापरते सगळं सांगितलेलं. तुम्ही तुमच्या साईजसाठी वापरा. पण जी आपली प्रोसेस आहे, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, शोल्डरला डिवाइड 2, पाऊण इंच डाऊन, गळा उंची, गळा रुंदी, ही प्रोसेस तर सगळ्यांसाठी सेम असेल. फक्त काय चेंज होईल, जे टक्स मी माझ्यासाठी घेते ते तुमच्या साईजसाठी थोडे वेगळे असतील, एवढाच डिफरंट आहे. बाकी डायग्राम रेडी करण्याची प्रोसेस सगळ्यांसाठी सेम असणार आहे. सो आता आपण कमरेचा चौथा भाग टाकू. कमरेचा चौथा भाग आहे माझा 6.25 इंच. कमरेचा चौथा भाग जर तुम्ही टाकताय पुढच्या भागामध्ये, तर इथं तुम्ही हा टक्स किती घेतला आहे, आता मी 2.25 घेतला. मग मी काय करेल, तेवढं 2.25 इंच पुढे वाढवून घेईल. ते का वाढवायचं ते पण पुढे एक्सप्लेन करेल. आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, कमरेचा चौथा भाग प्लस हा कमरेचा टक्स पुढे वाढवला, त्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचं. दोन्ही मार्क्स व्यवस्थित जोडून घ्यायचे. परफेक्ट. आणि हा जो कमरेचा टक्स आहे हा प्लस पॉईंट जो आपण बनवला होता त्याला जॉईन करून घ्यायचा. परफेक्ट. आता इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यावा लागेल. मग प्रिन्सेस कटचा आकार कसा देणार, इथून ह्या लाईनचा पूर्णपणे सेंटर घ्यायचा, असं क्रॉस लाईनचा. हे बघा, सेंटर घेतला आणि सेंटरपासून कंपल्सरी प्रत्येकाने बाहेर जायचं. ओके, सेंटर येतो, सेंटरच्या खाली बाहेर जाणार. मग ते कसं जाणार बघूयात. हे बघा, सगळ्यात आधी मी अशी डॉटेड लाईन रेडी करते. परफेक्ट. आता इथून बाहेर जायचं, इथून पण डॉटेड लाईन तयार करायची. मग बघा, डॉटेड लाईन तर तयार करून घेतली, पण आपल्याकडे आर्महोल कर्व आहे. आर्महोल कर्वने व्यवस्थित जो शेप असेल तो सेट करून घ्यायचा प्रिन्सेस कटचा. आर्महोल कर्व खूप उपयोगी आहे. तुम्ही नक्की परचेस करा. जे कोणी न्यू स्टुडंट असतील ना, ज्यांची स्टार्टिंग असेल किंवा जे ऑलरेडी शिवतात त्यांनी सुद्धा. हे बघा, किती परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा शेप मिळाला. वरती सेंटरपासून वरती आतमध्ये यायचं क्रॉस लाईनच्या, आणि सेंटरपासून खाली क्रॉस लाईनच्या बाहेर जायचं. अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा. आता मुंड्यामध्ये बऱ्याच जणांना क्रीज येतात, घोड येतो, चुन्या पडतात, तर त्या कशामुळे. चला तर आता प्रत्येकाने मुंड्यामध्ये एक टक्स घ्यायचा आहे. तो टक्स असणार आहे प्रत्येक मापासाठी अर्धा इंच, त्यावरती 1 लाईन इतकं. मग अर्धा इंच 1 लाईन बघा छातीच्या लाईनवरती सेट करून मुंड्याला एक मार्किंग करायचं. ओके, मुंड्याला मार्किंग करून झालेलं आहे. मग इथून आपण व्यवस्थित या शेपपासून आर्महोल कर्व सेट करून घेऊ. ओके, हे बघा,
आर्महोल कर्व सेट करून घेतला आणि आर्महोल कर्व सेट केल्यानंतर इथून हा जो शेप आहे आपला प्रिन्सेस कटचा हा व्यवस्थित पुढे कंटिन्यू करायचा. परफेक्ट. कंटिन्यू करून घेतला. मग जो अर्धा इंच एक लाईन इतका आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो इथून पुढे मार्किंग करा प्रत्येकाने. किती? अर्धा इंच एक लाईन. आणि इथून परत आर्महोल कर्व व्यवस्थित सेट करून हा जो टक्स आहे हा इथून तुम्हाला प्रिन्सेस कटला मॅच करायचा आहे. जास्त खाली मॅच करायचा नाही आहे, वरूनच मॅच करायचा. हे बघा किती परफेक्ट असा प्रिन्सेस कट आपला रेडी झाला. तुम्हाला हे सगळं मी हे बघा किती परफेक्ट पद्धतीने आपला प्रिन्सेस कट रेडी झाला आहे. हा प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट आहे. मग इथून आपण काय करणार, हा जो प्रिन्स कट आहे ना ह्या लाईनला पुढे असा कंटिन्यू करून घ्यायचा इथून. येस परफेक्ट. म्हणजे आता कटिंग होताना असं कट होईल. हुकाय पट्टीच्या साईडने प्रत्येकाने थोडं वरती जायचं आहे क्रॉस. ओके, थोडं वरती जायचं. आता इथं प्रिन्सेस कट जोडताना बऱ्याच जणांना कमी जास्त होतो. ओके, तो कमी जास्त होऊ नये म्हणून काय करणार, इकडची लाईन चेक करायची किती मिळाली, 5 इंच. सेम आता इकडची लाईन चेक करायची किती, जिथं कुठं 5 इंच येत असेल तिथं एक मार्किंग करायचं. बघा मग खाली एवढं एक्स्ट्रा उरलं. हे जर आपण आता चेक केलं नसतं तर आपल्याला ब्लाऊज शिवताना जोडताना हा पार्ट एवढा एक्स्ट्रा आला असता. आणि हा खालून इथून कट करून टाकायचा. म्हणजे हा काय होईल, मायनस. जिथं जिथं मी हे ग्रीन मार्क करते ना ते आपलं मायनस होणार आहे, म्हणजे कट होणार आहे. ओके, ते आपलं काही कामाचं नाही, आपला ब्लाऊजचा तो पार्ट नाही. क्लिअर झालं. आणि इथून प्रत्येकाने नॉर्मल आर्महोल कर्व घेऊन 5 इंच खाली जाऊन नॉर्मल असा प्रिन्सेस कटला खाली मुंड्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. परफेक्ट. हे बघा प्रत्येकाने जे आपण हे मार्किंग केलंय इथून 5 इंच थोडं खाली जायचं. 5 इंच खाली आल्यामुळे काय होतं, तुम्हाला बरेच जणांना मुंडा टाईट होतो, काचतो, व्यवस्थित फिटिंग बसत नाही. तर त्यावरती हे सोल्युशन आहे. तर अशाप्रमाणे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कंप्लीट आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊयात. सो तुम्ही सुद्धा नक्की प्रॅक्टिस करा, कारण एवढं डीप आणि एवढं क्लिअरमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, आता आपण हे सगळं कट करून घेऊ. शकतात अशा पद्धतीने आपला हा प्रिन्स कट ब्लाऊज जो आहे त्याचं ड्राफ्टिंग तयार आहे आणि कटिंग सुद्धा तयार आहे. हा माझ्या साईजचा आहे आणि बघूनच एकदम परफेक्ट दिसतोय. ओके, आता बऱ्याच जणांना बाहीचे जॉईंट खाली वरती होतात, बऱ्याच जणांची फिटिंग लाईन सरळ येत नाही. जेव्हा तुम्ही फिटिंग करतात तेव्हा खाली वरती पार्ट जॉईंट होतात. त्यावरती सोल्युशन तुम्ही साईड पार्ट चेक करत नाही. आता हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. हा फ्रंट पार्ट घेऊन बॅक पार्टवरती असा ठेवायचा. ठेवल्यानंतर इथं खाली पण तो जसा पण जात असेल तसा मार्किंग करायचा, वरती पण आणि खाली पण. ओके, यस. आता आपण आर्महोल कर्व घेऊ आणि या मुंड्यापासून हे मार्किंगला खाली कंटिन्यू करू. हे बघा एकदम परफेक्ट. जसं की आपण पुढे इथं 5 इंच खाली गेलो होतो ना, काचत नाही, सेम पाठीमागे सुद्धा गेलो, पण ते कसं चेक केल्यानंतर गेलो. इथं ही जी लाईन आहे जशी पण जात असेल तशी जाऊ द्यायची आणि इथून आपल्याला हे मार्किंग सरळ घ्यायचं. परफेक्ट. आता मी इथून गळा उंची टाकून घेते. 10 इंच माझा गळा आहे, अर्धा इंच मी प्लस करेल. किती होईल, 10.5 इंच. 10.5 इंच मार्किंग केलं म्हणजे तो रेडी 10 येईल, कारण इथून आपण अर्धा इंच शोल्डर जॉईन करण्यासाठी जाईल. वरती तुमची गळारुंदी जी काही असेल ती राहू द्यायची. बॉटमला कंपल्सरी प्रत्येकाने 2.5 घ्या. ज्यांना कोणाला जास्त पसरट गळा आवडत असेल तर 2.5-3 इंचपर्यंत तुम्ही घेऊ शकतात. हे बघा परफेक्ट. आता इथून आर्महोल कर्व घ्यायचा आणि तुम्हाला हवा तो शेप घ्या. मटका घ्या, गोल घ्या, चौकोन घ्या, काही घ्या.
सेम प्रोसेसने आता हे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. तर बघा आता साईड पार्ट जोडताना कमी जास्त होणार नाही आणि हे कमी जास्त नसतील तर स्टिचिंग करताना जे आपले बाहीचे जोड खालीवरती होतात ते सुद्धा होणार नाही. एवढं परफेक्ट कटिंग तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर बघा हा प्रिन्स कट ब्लाऊज, समजा हा ब्लाऊज जर तुम्हाला समजला ना तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला पुढचे सगळे ब्लाऊज समजले. कारण तुम्हाला जसं की मी काल एक एक्झाम्पल दिलं होतं केकचं की हा बेस असेल, डिझाईन आपण नवीन नवीन त्यावरती तयार करू शकतो. सेम प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे आता तुमचा हातचा हा बेस रेडी झाला. आता याच्यातूनच कटोरी ब्लाऊज, याच्यातूनच फोरटक्स ब्लाऊज आणि याच्यातूनच 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज हे सगळं आपलं तयार होईल. आज जे आपण झालं ते आपलं प्रत्येक 4 ब्लाऊजमध्ये ही प्रोसेस रिपीट होईल. आणि जेव्हा तुम्हाला एकच गोष्ट रिपीट ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल तर तुमच्यासाठी हे काहीच कठीण नाही. ओके, आता आपण चला बाहीचं कटिंग करून घेऊया. बाही कटिंगसाठी प्रत्येकाने एक डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. डबल फोल्ड पेपर मी घेतला आहे. ओके, आणि पेपरची जी फोल्ड बाजू आहे ही इकडची ती आपल्याकडे ठेवायची, ओपन बाजू आपल्या समोरी भागात ठेवायची किंवा अपोजिट साईडला ठेवायची. ओके, इथून आता माझ्या बाहीची उंची आहे 9.5. तुमची जी पण असेल, कधीही तुम्हाला बाही उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. 10.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं. ही लाईन आहे ही आपण इथून स्ट्रेट ड्रॉ करून घेऊ. तर आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग, बाहीची घडी टाकायची. मग आता छातीचा चौथा भाग काय आहे मला 7.25 इंच. 31 इंचला जर आपण डिवाइड 4 केलं किती येणार 7.25. तर मग हा काय झाला आपला बॉक्स तयार होऊन गेला. ओके, हा बघा हा बॉक्स आपला तयार झाला. म्हणजे बाहीची उंची आणि बाहीची रुंदी म्हणजे तुमचा छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग काय येतो 9, मग तुम्ही 9 टाका. 38चा काय येईल 9.5. तुमच्या छातीचा चौथा भाग तुम्ही इथं बाहीची रुंदी टाकायची. ओके, येस. आता इथून ना आपल्याला मुंडाखोली घ्यावी लागेल, कॅप हाईट घ्यावी लागेल. मग ती किती घेणार तर हा चार्ट तुमच्याकडे असेल, हा चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ओके, बाहीची उंची मी इथं दिली आहे आणि मुंडाखोली आता माझी बाहीची तयार उंची किती आहे 9.5 इंच. मग 9.5 इंच बघा ह्या लाईनमध्ये जाते. ओके, 8 ते 10.5च्या मध्ये 9.5 येतो. मग कॅप हाईट किती सांगितलेली आहे 3.5 इंच. मग 3.5 इंच कुठून मार्क करणार इथून. ओके, तुम्हाला जी पण पाहिजे असेल ते तुम्ही चार्ट बघून तुमच्या साईजनुसार घ्यायची. येस, परफेक्ट. आता इथून आपल्याला एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची. हा पॉईंट आणि हा पॉईंट असा क्रॉस ड्रॉ करून घ्यायचा. इथून कंपल्सरी प्रत्येकाने आतमध्ये 1.5 इंच मार्किंग करायचं आहे. ओके, 1.5 इंच. 1.5 इंचापासून 1.5 इंच खाली जायचं. इथून बंद बाजूकडून 1 इंचावरती एक मार्किंग करायचं. ओके, आणि जी क्रॉस लाईन आपण मार्किंग केलेली आहे त्याचा सेंटर घ्यायचा. ट्राय करा. ओके, ट्राय केल्याशिवाय नाही उमगणार. वरती आपल्याला अर्धा इंचाला एक लाईन कमी आणि खाली 1.5 इंच असं मार्किंग करायचं आहे. आणि मार्किंग केल्यानंतर हा जो 1 इंच पॉईंट आहे हा पॉईंट असा डॉटेड लाईनमध्ये इथं मॅच करा. हा पॉईंट आता ह्या 1.5 इंचाला खाली मॅच करायचा. ओके, इथून परत मी इथं डॉटेडमध्ये याला 1.5 इंचाला मॅच करते आणि इथून हा कंपल्सरी सरळ घ्यायचा. सेम 1 इंचपासून ह्या पॉईंटला डॉटेड लाईन द्या. ओके, पण थोडं शेपमध्ये द्या. बघा इथून अशी मी दिली. सेम आता ह्या 1.5 इंचाला आपण त्याला कंटिन्यू करूया. ओके, तर बघा आता आपण डॉटेड लाईन तयार करून घेतली होती. डॉटेड लाईन तयार केल्यानंतर इथून ना त्याला पूर्ण असं डार्क करून घ्यायचं. येस, परफेक्ट. असं बघा याच्यातलं अंतर सुद्धा आलं. आता माझा दंडगीर किती होता 9, मग त्याच्या निम्म किती होईल 4.5 इंच टाकला. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. हे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण ॲड केलेलं आहे ते जॉईन करून घ्यायचं. येस, परफेक्ट. आता बाहीचं कटिंग आपण करून घेऊ. सगळ्यात आधी वरचा मुंडा कट करायचा. वरचा मुंडा कट झाल्यानंतर जे आपण बाही आपण कटिंग केली ती ओपन करायची आणि ओपन केल्यानंतर हा जो पुढचा मुंड्याला आकार दिला आहे तो, बरेच जण याला फिश कट सुद्धा म्हणतात, तर हा ओपन केलेला कटिंग करायचा. बघा किती परफेक्ट असा शेप निघाला आणि बाहीची कटिंग सुद्धा तुम्ही बघू शकतात. आता याचं स्टिचिंग कसं असेल
त्याचा तुम्हाला रेकॉर्डेड एक व्हिडिओ मिळेल, माझ्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. ओके, स्टिचिंगचे वेगळे वेगळे व्हिडिओ पण बघू शकतात. डीपमध्ये जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत. जाऊन तुम्हाला स्टिचिंगमध्ये सुद्धा नवीन नवीन गोष्टी माझ्या व्हिडिओद्वारे शिकायला मिळतील. तर आत्ता आपला अशा पद्धतीने हा जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तर प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आपली संपूर्ण रेडी झालेली आहे. सो तुम्हाला ह्या ब्लाऊज कटिंग तुम्ही करा आणि तुम्हाला काय वाटतंय, काही म्हणजे समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, आणि नक्की ट्राय करा. एवढं डीप आणि खूप क्लिअर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ज्यांना कोणाला म्हणजे समजलं का तुम्हाला, कारण आणि नसेल समजलं तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. हे व्हिडिओ आपली इथंच राहतील, रिपीट बघा. आणि अजून 4 ब्लाऊज आहेत, 4ही ब्लाऊजमध्ये परत परत तुम्हाला हीच प्रोसेस रिपीट होईल. ओके, मी सांगते ना परत तर हीच रिपीट होईल. हा ब्लाऊज म्हणजे प्रत्येक ब्लाऊजचा बेस आहे, हा आपल्याला प्रत्येक ब्लाऊजमध्ये तयार करावा लागेल. आणि जसं जसं तुम्हाला रिपीट झालं, प्रिन्स कट ब्लाऊज तुम्हाला आला म्हणजे समजा तुम्हाला सगळे ब्लाऊज आले. सो अशा पद्धतीने आपला ब्लाऊज क्लासचा आज तिसरा दिवस आहे आणि आपला प्रिन्स कट ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग कंप्लीट झालेलं आहे. सो तुम्ही सुद्धा हे चार्टचे स्क्रीनशॉट घ्या, चार्टचे प्रिंट काढून घ्या किंवा घरी लिहून घ्या आणि प्रत्येक ब्लाऊजमध्ये हे चार्ट आपल्याला लागतील. सो अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालं. तर तुम्हाला माझं कटिंग किंवा माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर अजून पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स येईल. आता कटिंग झालं, परत स्टिचिंगचा व्हिडिओ याचा अपलोड होऊन जाईल. सो चला आता मी क्लास थांबवते. उद्याच्या क्लासमध्ये लवकर भेटूया. बाय, टेक केअर. व्हॉट्सअपला कोणीही मेसेज करायचे नाही आहे, कोणीही कॉल करायचे नाही आहे. जे पण असेल ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. तर बाय, टेक केअर. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूया.